नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासनाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे ज्या गोदावरीच्या पात्रात हे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे त्या गोदावरी पात्राच्या प्रदूषण मुक्तीचा मुद्दा मात्र ऐरणीवर आलेला आहे। साधू महंतांनी गोदावरी प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे महायुतीचेच नेते छगन भुजबळ यांनी देखील गोदावरी प्रदूषण मुक्त व्हावी अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नमामि गोदावरी नदी आराखड्याला शासनाच्या वतीनं मान्यता दिली गेली असल्याची माहिती समोर येते आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं गोदावरीचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र महत्त्वाच्या नमामि गोदावरी नदी कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासनानं मान्यता दिल्याची माहिती समोर येते आहे। अर्थात या संदर्भातला GR अद्यापही प्रशासकीय पातळीवर प्राप्त झालेला नसला तरी येत्या आठवड्यामध्ये या संदर्भातील जो GR आहे तो प्रशासनाला दिला जाणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात किमान येणाऱ्या साधू संत महंत आणि भाविकांना गोदावरीचं बदललेलं स्वच्छ आणि निर्मळ स्वरूप बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी।